नमस्कार मंडळी. आज आपण व्यक्त होण्यामागचं मानसशास्त्र समजून घेणार आहोत. मंडळी, खरं सांगायचं तर मनात साचलेलं दुःख दाबून ठेवणं ही नैसर्गिक गोष्ट नाही. मेंदूला त्याची प्रोसेस करायची असते आणि म्हणूनच व्यक्त होणं ही केवळ भावना मोकळी करणारी गोष्ट नाही, तर ती एक सायकोलॉजिकल हीलिंग मेकॅनिझम आहे. चला तर मग समजून घेऊया. मेंदूमध्ये भावना आणि विचार यांचं संतुलन जेव्हा बिघडतं तेव्हा आपण ओव्हरवेल्म होतो. म्हणजेच एखाद्या भावनेमुळे आपण इतके असमर्थ होतो, हतबल होतो किंवा व्याकुळ होतो की आपण प्रतिक्रिया देऊ शकत नाही. तेव्हा असं वाटतं की आपण कुठेतरी व्यक्त व्हायला पाहिजे. आपल्या भावना जेव्हा शब्दात आपण व्यक्त करतो, वेगवेगळ्या माध्यमांनी आपण व्यक्त करू शकतो. यालाच आपण इमोशनल रेग्युलेशन म्हणतो. एक उदाहरण घेऊया. स्मिता नावाची मुलगी होती. तिच्या मनात अनेक गोष्टींचा गोंधळ झाला होता. खूप गोष्टी साचलेल्या होत्या. बाहेरून ती मुलगी व्यवस्थित वाटत होती, सगळं ठीक आहे असं वाटत होतं, पण आतून ती तुटत चालली होती. घरचं प्रेशर, कामाचा ताण आणि स्वतःबद्दलचं कन्फ्युजन. ती कुणालाच काहीच सांगत नव्हती. पण एक दिवस तिने फक्त एक वही घेतली आणि लिहायला सुरुवात केली. तिनं लिहिलं, मला खूप थकवा जाणवतोय. मला असं का वाटतंय? मी खरंच इतकी कमकुवत आहे का? पहिल्या दिवशी तिचे शब्द बरोबर आले नाहीत, अडखळले. दुसऱ्या दिवशी तिच्या भावना तरल होऊ लागल्या, प्रवाहाप्रमाणे वाहू लागल्या आणि काही दिवसांनी तिचं मन हलकं हलकं होऊ लागलं. रोज या गोष्टी लिहिण्यातून व्यक्त करण्यामुळे तिचं मन हलकं होऊ लागलं. कारण काय झालं तर तिच्या आत जो गोंधळ होता तो आता शब्दांमध्ये आला. लिहिणं म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते स्वतःशी केलेलं एक प्रामाणिक बोलणं आहे. तर आज आपण बघितली सगळ्यात प्रभावी आणि सायकोलॉजिकल थेरपीत वापरली जाणारं पहिलं माध्यम म्हणजे लिहिणं. मग हे कसं करावं? तर मनातलं जसंच्या तसं लिहावं. त्यातलं ग्रामर काही महत्त्वाचं नाही. मला आज खूप राग आला कारण, अशी सुरुवात करा. तुमची कुठलीही भावना असेल ती तुम्ही लिहायला सुरुवात करा. 10 ते 15 मिनटं तुम्ही लिहायचं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे का आणि कसं काम करतं बरं? म्हणजेच बघा इथे, मेंदूतील गोंधळ हा शब्दांमध्ये बदलतो आणि क्लिअरिटी मिळते. यालाच एक्सप्रेसिव्ह रायटिंग थेरपी म्हणतात. तुमचा मेंदू तुमच्या भावनांना समजून घ्यायला लागतो आणि हळूहळू तो त्रास कमी होतो. मंडळी, पटतंय ना? करून बघा आणि मला कमेंटमध्ये आपले उत्तर नक्की कळवा. थँक्यू.